नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। साताऱ्यात शिवसेनेचा विराट मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। गांधी मैदानावर झालेल्या या सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित होते। यावेळी बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। साताऱ्याचं रक्त वेगळं आहे, इथे वाकडं तिकडं राजकारण चालत नाही, माझ्या वाटेला जो लागेल त्याचा हिशोब केल्याशिवाय मी शांत बसत नाही, अशा शब्दात त्यांनी इशारा दिला। योग्य वेळी सर्व गोष्टी उघड करू असेही त्यांनी स्पष्ट केले। आपत्तीच्या काळात शिवसेना नेहमीच पुढे असल्याचे सांगत त्यांनी महापूर, दरड दुर्घटना आणि इर्शाळवाडी येथील मदतीचा उल्लेख केला। दरडग्रस्तांसाठी 553 घरे बांधण्यासाठी मोठा निधी खर्च केल्याची माहितीही त्यांनी दिली। साताऱ्यात रोजगार निर्मितीसाठी विविध प्रकल्प सुरू असून भविष्यात स्थानिकांना बाहेर जावे लागणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कोयना परिसरातील विकास कामे, कोकण पश्चिम महाराष्ट्र जोडणारा पूल तसेच फलटणमधील IT पार्क आणि MIDC प्रकल्प लवकरच पूर्णत्वाला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। या मेळाव्याला मंत्री, आमदार आणि मोठ्या संख्येने शिवसेना जिल्हा परिषद सदस्य होते, 3 होते। आता 15 जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे निवडून आले, 30 पंचायत समितीचे सदस्य आले, नगराध्यक्ष आले, नगरसेवक किती आहे? 39 नगरसेवक आहेत। आणि तुम्हाला मी सांगतो, मगाशी तुम्ही खंत व्यक्त केली, जिल्हा परिषद अध्यक्ष कोणी झाला असला तरी लोकांच्या मनातला जिल्हा परिषद अध्यक्ष आज शिवसेनेचाच आहे। माझ्यासाठी सातारा केवळ एक ठिकाण नाही आहे, ही स्वाभिमानाची भूमी आहे, पराक्रमाची भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित झालेली, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। शाहू महाराजांच्या न्यायनिष्ठ परंपरेने घडवलेली भूमी आहे। या भूमीत स्वराज्याचे संस्कार घडलेले आहेत। ही भूमी पराक्रमाची, शूरांची, वीरांची आहे आणि अशा भूमीत आपला जन्म झालाय। आपण किती भाग्यवान आहोत। मी आज तुमच्या समोर उपमुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, तर मी सातारचा सुपुत्र आणि या भूमीचा भूमिपुत्र म्हणून बोलतो आहे। याचा मला सार्थ अभिमान आहे। कारण साताऱ्यामध्ये तुम्ही इतिहास घडवलाय। आज साताऱ्यामध्ये पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण आज आपण पाहिलं की सातारा बदलला। साताऱ्यात काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभा राहण्याचा साताऱ्याने निर्णय घेतला आणि सातारचा कार्यकर्ता दिलेला शब्द पाळणारा असतो। हा तुमचा एकनाथ शिंदे शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करतो, पण एकदा शब्द दिला की माघार नाही। मी कधी कधी म्हणतो मस्करीत, कमिटमेंट का दूसरा नाम एकनाथ शिंदे। एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। अरे राजकारणात, समाजकारणात शब्दाशिवाय काय हो? सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, पद येतात जातात, पुन्हा येतात, नाव गेलं की परत येत नाही। नाव गेलं की परत येत नाही, ते कमवायला खूप वेळ लागतो, गमवायला वेळ लागत नाही। आणि म्हणून प्रॉपर्टी किती कमवली, संपत्ती किती कमवली, पैसा किती कमवला, यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे। आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार
जय. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. एक शेतकऱ्याचा मुलगा, एक सर्वसामान्य कुटुंबातला शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री होतो. याच्या मागे आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचे, बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे, या महाराष्ट्रातल्या जनतेचे, आणि कष्ट, जिद्द, मेहनत. अनेक चढ उतार आले, अनेक दुःखाचे प्रसंग आले, अनेक संघर्ष आले. या संघर्षातून तुमच्या एकनाथ शिंदेनी वाटचाल केलेली आहे, याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा दुःखाचे डोंगर आले तेव्हा तेव्हा तुम्ही सारखे, तुमच्या सारखेच लोक पाठीशी उभे राहिले, आशीर्वाद दिले, धीर दिला, आधार दिला. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षाचा काळ मुख्यमंत्री पदाचा मी आमच्या अधिकाऱ्यांना एकदा मी सांगितलं, 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये आपण घेतलेले निर्णय सगळे म्हणतात खूप घेतले, खूप घेतले, खूप घेतले. काय घेतले जरा मला एकदा दाखवा. 2 तासाच्या प्रवासामध्ये मी पाहिलं, तुमच्या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना 1, 2, 3 नाही, तब्बल 567 निर्णय घेतले. 567. लाडकी बहीण योजना,